केरळ, राजस्थान, उत्तराखंड, हरियाणा व्हाया महाराष्ट्र हा प्रवास आहे नीट पेपरफुटीच्या रॅकेटचा. नीट पेपरफुटीचं प्रकरण सगळ्यात आधी राजस्थानमधून उघड झालं असलं तरी त्याची पाळंमुळं ही महाराष्ट्रात असल्याचं सीबीआयच्या तपासात समोर आलं. मध्य प्रदेशात मेडिकलचं शिक्षण घेणाऱ्या नाशिकच्या शुभम खैरनारला पोलिसांनी अटक केली. तेव्हा त्यानं 15 लाख रुपयांना नीटचा गेस्ट पेपर हरियाणातल्या गुरुग्राम इथल्या एका मध्यस्थाला विकल्याचं तपासात समोर आलं. पण शुभम खैरनारकडे पेपर आला कसा याचा शोध घेत असताना पोलीस नगर जिल्ह्यातील राहुरीच्या असलेल्या डॉक्टर धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचले. धनंजयनं 10 लाख रुपयात हा पेपर शुभम खैरनारला विकल्याचं समोर आलं. त्यामुळे या सगळ्या पेपर लीक रॅकेटचा मुख्य सूत्रधार हा धनंजय लोखंडे असल्याचं बोललं जाऊ लागलं. पण या धनंजयच्या संपर्कात पुण्यातली एक 46 वर्षीय महिला असल्याचं पोलीस आणि सीबीआयच्या लक्षात आलं आणि पुणे पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. ही महिला म्हणजे मनीषा वाघमारे. ती पुण्यात ब्युटी पार्लर चालवायची. पण हे ब्युटी पार्लर फक्त नावाला असून त्याआडून पेपरफुटीचं सगळं काळं नेटवर्क ती हाताळत असल्याचं समोर आलंय. मुख्य म्हणजे मनीषाच्या अकाउंटवर गेल्या काही दिवसात लाखो रुपये क्रेडिट झाल्याची धक्कादायक माहिती सुद्धा देण्यात येते. ही मनीषा वाघमारे नक्की आहे कोण? नीट पेपरफुटी प्रकरणात तिचा रोल नेमका कसा होता? ब्युटी पार्लरच्या आडून ती हे नेटवर्क कसं ऑपरेट करत होती त्याचीच माहिती सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. नीट पेपरफुटी प्रकरणात शुभम खैरनारला अटक झाल्यानंतर त्याच्या चौकशीत धनंजय लोखंडेचं नाव समोर आलं. धनंजय हा मूळचा अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातल्या माहेगाव महाडूक या गावचा रहिवासी आहे. 2 वर्षांपूर्वी त्याने कर्नाटकच्या मंगळूरू विद्यापीठातून BAMS ची डिग्री घेतली. गेल्या 4 वर्षांपासून तो पुण्यातल्या वाघोलीत राहत असून डॉक्टर झाल्यावर त्यानं तिथंच प्रायव्हेट प्रॅक्टिस सुरू केली. मेडिकल ॲडमिशनसाठी कन्सल्टिंगचं काम सुद्धा तो करायचा आणि ह्यातूनच त्यानं विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन या पेपरफुटीला सुरुवात केल्याचं तपासात समोर आलं. पण त्याच्या चौकशीत पुण्यातल्या बिबवेवाडीत राहणाऱ्या 46 वर्षांच्या मनीषा वाघमारेचं नाव समोर आलं. बुधवारी पहाटे सीबीआय आणि पुणे क्राईम ब्रँचच्या युनिट 7नं एकत्र कारवाई करत कात्रज परिसरातून मनीषाला अटक केली. मनीषाला चौकशीसाठी सीबीआयकडे सुपूर्द करण्यात आलंय. पण मनीषा वाघमारेच्या चौकशीत अनेक मोठे खुलासे झालेत. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत मनीषा ही कात्रज कोंढवा रोडवरील सुखसागर नगर परिसरात ब्युटी पार्लर चालवत होती. पण ब्युटी पार्लर हे फक्त दाखवण्यापुरतं होतं. मनीषा ही पेपरफुटी रॅकेटमध्ये एजंट म्हणून काम करत होती. गेल्या 3 ते 4 वर्षांपासून मनीषा ही धनंजय लोखंडेच्या संपर्कात होती. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी मनीषाच्या घराची झडती घेऊन तिचा मोबाईल फोन आणि लॅपटॉप जप्त केला होता. मनीषा ही विद्यार्थ्यांना हेरून त्यांना मुख्य एजंट धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असल्याचं सीबीआयच्या तपासात उघड झालंय. मनीषाच्या मोबाईलमध्ये धनंजय आणि तिच्यात झालेलं व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅटिंग, व्हॉट्सअप कॉल्स आणि इतर तांत्रिक पुरावे सीबीआयच्या हाती लागलेत. गेस्ट पेपर महाराष्ट्रातून पुढे हरियाणा आणि नंतर राजस्थानमध्ये पोहोचेपर्यंत मनीषा आणि धनंजयमध्ये अनेकदा कॉल झाल्याचं या पुराव्यांमध्ये स्पष्टपणे दिसून येतंय. नीट पेपरफुटी प्रकरण समोर आल्यानंतर सुद्धा हे दोघं सतत एकमेकांच्या संपर्कात होते. तर त्यांनी काही मेसेजेस डिलीट केल्याचं सुद्धा तपासात समोर आलंय. त्यामुळे सीबीआयनं मनीषाचा फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी दिला असून डिलीट केलेले मेसेजेस रिकव्हर केल्यानंतर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जाते. आता मनीषा वाघमारे या प्रकरणात एजंट म्हणून कशी काम करत होती त्याचे वेगवेगळे अँगल आहेत. मनीषाचा नवरा डेंटिस्ट असल्यामुळं त्याच्या माध्यमातून 3 वर्षांपूर्वी मनीषा आणि आरोपी धनंजय लोखंडेची पहिल्यांदा ओळख झाल्याचं सांगण्यात येत आहे. धनंजय सोबतच मनीषा सुद्धा मेडिकलच्या विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग आणि ॲडमिशनसाठी कन्सल्टन्सीचं काम करायची. ह्यातूनच पुढे हे पेपरफुटीचं रॅकेट ऑपरेट व्हायला सुरुवात झाली. मनीषा ही सोशल मीडियाच्या माध्यमातून मेडिकलचं शिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना हेरायची. सुरुवातीला त्यांच्याशी मेसेजद्वारे संपर्क करायची. यानंतर ती थेट विद्यार्थ्यांच्या पालकांना संपर्क करायची. आमच्याकडे नीट परीक्षेचा पेपर असून तो आम्ही तुम्हाला विकू शकतो. यामुळे तुमचा मुलगा किंवा मुलगी नीटमध्ये 100% पास होणार असं आमिष तिच्याकडून पालकांना दाखवलं जायचं. त्यानंतर पैशांची डील केली जायची. हा सगळा संपर्क पालकांसोबतच्या भेटीगाठी या मनीषाच्या ब्युटी पार्लरमध्ये व्हायच्या. या पार्लरला आरोपींनी सेफ हाऊस असं नाव दिलं होतं. अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या पालकांना हेरून मनीषा धनंजय लोखंडेपर्यंत पोहोचवायची. या रॅकेटमध्ये इंजिनिअरिंगचा विद्यार्थी शेषराव सोळंके सुद्धा त्यांचा सहकारी होता. फुरसुंगी इथे राहणारा शेषराव हा एका नामांकित इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सायबर सिक्युरिटीचं शिक्षण घेतोय. शेषराव हा सगळ्या टेक्निकल गोष्टी बघायचा. टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवरून एन्क्रिप्टेड मेसेजेस पाठवणं, पेपरच्या PDF फाईल्स तयार करणं आणि त्या फॉरवर्ड करणं हे सगळं काम शेषराव करायचा.
नीट परीक्षेच्या आधी शेषरावनं काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका असल्याचं आमिष दाखवून त्यांच्याकडे पैशांची मागणी केल्याचं त्याच्या मोबाईल चॅट्समधून समोर आलंय. आता या सगळ्याची मोडस ऑपरंडी कशी होती तर पेपर फुटल्यानंतर या प्रकरणाचा मास्टर माइंड धनंजय लोखंडे मनीषा आणि शेषरावकडे पेपर पाठवायचा. त्यानंतर मनीषा तिच्या संपर्कात असलेल्या श्रीमंत पालकांना हेरून त्यांना 20 ते 30 लाख रुपयात पेपरची विक्री करायची. पैसे मिळाले की पुढची जबाबदारी शेषरावची होती. तो ज्यांनी पैसे दिलेत त्या विद्यार्थ्यांना पेपरच्या पीडीएफची 30 मिनिटांसाठी स्क्रीन शेअर करायचा. मुख्य म्हणजे या सगळ्यासाठी होणारा पैशांचा व्यवहार हा हवाला किंवा क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून होत असल्याचा संशय सुद्धा व्यक्त केला जातोय. मनीषा वाघमारेच्या मोबाईल आणि लॅपटॉपमधून सीबीआयला तिच्या बँक अकाउंट्सबद्दल डिटेल माहिती मिळाली आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे नीट परीक्षेच्या प्रक्रियेदरम्यान मनीषाच्या बँक अकाउंटवर 21 वेगवेगळ्या अकाउंट्सवरून तब्बल 20 लाख रुपये जमा झाल्याचं आढळून आलंय. ही रक्कम पेपर विक्रीसाठी किंवा त्या संबंधित व्यवहारांसाठी ॲडव्हान्स म्हणून घेण्यात आल्याचा सीबीआयला संशय आहे. त्यामुळे या 21 अकाउंट्सचे मालक नक्की कोण आहेत याचा तपास सीबीआय करते. ही 21 अकाउंट्स कोणाची आहेत हे शोधून त्या व्यक्तींशी संबंधित विद्यार्थ्यांनी 3 मेला नीट परीक्षा दिली होती का या सगळ्याचा तपास आता सीबीआय कडून केला जातोय. काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार मनीषाचा नवरा डेंटिस्ट आहे. त्यामुळे असाही संशय व्यक्त केला जातोय की या सगळ्यात आधी फुटलेला पेपर मनीषाच्या डेंटिस्ट नवऱ्याच्या हाती लागला. त्यानंतर या सगळ्यांनी तो नेटवर्कच्या माध्यमातून पुढे सर्क्युलेट केला असा संशय आहे. या रॅकेटमध्ये फक्त शुभम, धनंजय, मनीषा आणि शेषरावच नाही तर यात इतरही अनेक एजंट्स, मास्टर माइंड्स हाताला लागण्याची शक्यता आहे. धनंजय लोखंडेचा मित्र असलेला जुन्नरचा BAMS डॉक्टर ओंकार शिंगोटेला सुद्धा चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय. यामध्ये मोठमोठ्या कोचिंग क्लासेसचा सुद्धा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. लातूरमधील एका खासगी कोचिंग क्लासेसनं परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांना दिलेल्या मॉक टेस्टमधील तब्बल 42 प्रश्न नीटच्या मुख्य परीक्षेत जसेच्या तसे आल्याची तक्रार 12 मेला लातूरमधल्या एका विद्यार्थिनीच्या पालकांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात दिली होती. या तक्रारीवरून सीबीआयचं पथक शुक्रवारी पहाटे संबंधित क्लासेस चालकाच्या घरी धडकलं. सकाळी 6 वाजल्यापासून घराची आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची कसून तपासणी केली जात होती. यामध्ये संशयित क्लास चालकाचा मोबाईल फोन, लॅपटॉप, हार्ड डिस्क आणि विद्यार्थ्यांशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या नोंदींची पडताळणी केली जात असल्याची माहिती देण्यात येते. तर या प्रकरणात लातूरमधल्याच एका सेवानिवृत्त प्राध्यापकाचा सुद्धा समावेश असल्याचा संशय असल्यानं सीबीआयनं प्राध्यापक PV कुलकर्णी यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. प्राध्यापक कुलकर्णी हे 4 वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले होते. नीट पेपर सेट करण्याच्या समितीत त्यांचा सहभाग असल्याची माहिती तपासातून समोर येते. मुख्य म्हणजे एजंट मनीषा वाघमारेच्या सुद्धा हे कुलकर्णी मास्तर संपर्कात असल्याची माहिती दिली जाते. याच धाग्यावरून सीबीआयचं पथक लातूरपर्यंत पोहोचलंय. आता नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून नीट परीक्षेची नवीन तारीख जाहीर करण्यात आली आहे. 21 जूनला आता पुन्हा एकदा नीट परीक्षा होणार आहे. तोपर्यंत या सगळ्या रॅकेटचा उलगडा होत सगळ्यांना कठोर शिक्षा होऊ दे आणि 21 जूनची नीट परीक्षा नीट पार पडू दे अशी सगळ्या पालकांची आणि विद्यार्थ्यांची इच्छा आहे. नीट पेपर फुटी प्रकरणाच्या या संपूर्ण रॅकेटबद्दल तुम्हाला काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.